हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण 4.1 स्टँडर्ड्स या पोएमचा इंग्लिश वर्कशॉप सोडणार आहोत आणि हा वर्कशॉप आहे तुमच्या 7th स्टँडर्ड इंग्लिशच्या टेक्स्टबुक मधला. सो तुम्ही नवीन असाल चॅनलला तर पटापट हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातून आहे. तुम्ही कोणकोणत्या भागात माझे व्हिडिओ बघता मला कळवा. फर्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट ऑल द वर्ड्स दॅट द ग्रोन अप्स इन द पोएम यूज फॉर द चाइल्ड. म्हणजे मोठ्या लोकांनी लहान मुलांसाठी कोणते कोणते शब्द वापरलेत? लेझी, स्टबर्न, रूड, क्लमझी, केअरलेस, टेरर, वाईल्ड, नॉटी आणि रॉंग. ओके. आता सेकंड क्वेश्चन आहे, लिस्ट ऑल द सिच्युएशन डिस्क्राइब्ड इन द पोएम. फॉर एक्झाम्पल, वेकिंग अप लेट. जसं वेकिंग अप लेट, उशिरा उठणे ही एक सिच्युएशन आहे, एक परिस्थिती आहे, स्थिती आहे. तशा आणखीन काय काय स्थिती ते दर्शवले आहेत. तर वेकिंग अप लेट झालं. पुढे आहे से नो टू समथिंग, कशाला तर नाही म्हणणे. रेज माय व्हॉइस किंवा रेज व्हॉइस म्हणा. ब्रेकिंग समथिंग, डुईंग समथिंग रॉंग, कॉरलिंग विथ फ्रेंड. ओके. फाइंड द अँटोनिम ऑफ. आता अँटोनिम शोधायचं आहे. लेझीचा अँटोनिम काय होईल सांगा बरं. कोण कोण मला कमेंट करून सांगेल. खूप सोपं आहे लेझीचा अँटोनिम. लेझी म्हणजे आळशी आणि लेझीचा अँटोनिम काय येईल? ऍक्टिव्ह. ACTIVE, ऍक्टिव्ह. पुढे रूडचा अँटोनिम पोलाइट. फर्मचा अँटोनिम सॉफ्ट. SOFT, सॉफ्ट. केअरलेस, केअरफुल. आणि रॉंगचा अँटोनिम येतो राईट. 4 आहे क्वेश्चन, ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू युअर मदर टंग. स्टबर्न म्हणजे हट्टी, हटवादी, अडेलतट्टू. फर्म म्हणजे दणकट, अविचल, दृढ. केअरलेस म्हणजे निष्काळजी, हेल्पलेस म्हणजे असहाय्य. क्लमझी म्हणजे अचागळ किंवा वेंधळे. नॉटी म्हणजे खोडकर. Next question is, use any one situation in the poem and write 2 short speeches using words and ideas from the poem. A speech in which the grown-up scolds the child. म्हणजे आपल्याला काय करायचं, स्पीच लिहायची आहे की जिथे ग्रोन-अप्स ओरडतायत त्या मुलाला किंवा ग्रोन-अप एक्सप्लेन्ड why his or her own actions are right. A speech in which the grown-up scolds the child. Why did you say no? How dare you? How can you become so rude and stubborn? I cannot believe you can say no to whatever I ask you to do. You are a small kid. You cannot say no to your elders. You have to follow my commands. Now the second question is B question. A speech in which the grown-up explains why his or her own action are right. Listen carefully. Whatever I say, that is for your good life and better future. You are a small kid. You have no sense to decide what is good for yourself. Whenever we say no to you, it has some reason behind it. You cannot compare your behavior with our behavior. We are elders, so we know better than you. अशा प्रकारे आपण उत्तर लिहायचे. लास्ट जो क्वेश्चन आहे तो फार महत्वाचा आहे. त्यांनी काय विचारलंय, फॉर्म 2 ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स. वन ग्रुप शुड सपोर्ट द स्टेटमेंट अँड द अदर ग्रुप शुड अपोज इट. यू मे यूज इंग्लिश और युअर मदर टंग व्हेरेवर नेसेसरी इन द डिस्कशन. हे वर्गातच करायचं डिस्कशन आहे. याच्यामध्ये एक ग्रुप म्हणणार की ग्रोन अप इज ऑलवेज राईट, मोठेच कायम बरोबर असतात. एक ग्रुप म्हणणार नाही, लहानच मुलं बरोबर असतात. तुमचं काय मत आहे, तुमचं मत सांगा, मी पण माझं मत सांगेल. कमेंट करता येते ना, मग कमेंट करून सांगा की हु इज राईट. मोठे बरोबर वाटतात की छोटे बरोबर वाटतात. कविता ऐकली आहे ना? नसेल ऐकली तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. कवितेचा अर्थ समजून घ्या, म्हणजे मग उत्तर देणं जास्ती सोपं पडेल. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.